नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवण यूट्यूब चॅनलवर. तर मंडळींनी ना आजपासून आमची VPL म्हणजेच वराड प्रीमियम लीग आजपासून चालू होता. म्हणजे आज शनिवार, रविवार, सोमवार असे 3 दिवस चालू असतील. या तर आज पहिलाच दिवस आहे आणि 10 वाजता त्याचा उद्घाटन आहे. तर आता मी लगेचच जाऊ निघाला असे, कारण उद्घाटन झाल्यावर ना लगेचच आमच्या टीमची पहिली मॅच असा आणि आमच्या टीमचं नाव असा 5 PM बॉयज. आमची जर्सी पण ना थंय मी तुमका दाखवीन. थंयच आमका जर्सी देतलो आमचं स्पॉन्सर ग्राउंडवर. तर चला पटापट आपण ग्राउंडवर जाऊया. आणि VPL काय मॅची सगळे आपले लाईव्ह असतलेच असतात, पण ग्राउंडच्या बाहेरची मजा म्हणजे काय माहोल असता, प्रेशरचा माहोल असता, तर तो मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतले असे या व्हिडिओच्या माध्यमातून. आमच्या टीममधलं दाखवतलेच असे आणि आमच्या टीम व्यतिरिक्त अजून 5 टीमी असतात, म्हणजे टोटल 6 टीमी असतले. तर त्या 5 टीमींचं पण मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. बघू आजचा ह्यो ब्लॉग कसं होता तो. तर ह्यो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पटापट सबस्क्राईब करा. तर चला पटापट आपण जाऊया ग्राउंडवर. मंडळीनं ना मी इलेलं आहे आता ग्राउंडवर, पण ग्राउंडवर इले आणि विनयचं काय चाललं आता दाखवते मी तुमका. हा बघा, बॅनर मारता विनय. लय मेहनती पोरा बघा, खय ना खय चढलो तो बघा. हळूहळू हळू बघू शकतास तुम्ही किती मेहनती पोरा तो. आणि प्रत्येक कामात हे पुढे असता. काय काम असतं ते. तर चला आता दाखवते तुमका ग्राउंड. तर आता लगेचच टॉस उडवतले उद्घाटन करून. तर आता आम्ही असं ग्राउंडवर आणि माझ्यासोबत लकी. तुमची टीम खायची आहे काका स्मृती, यांची टीम आहे. आणि आमचं शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शेतकरी वर्गातील सर्वांचा उदंड असा आपल्याला प्रतिसाद लाभलेला आणि सर्वांच्या प्रति ही स्पर्धा आपण या ठिकाणी सर्वांच्या सहभागातून आणि सहकार्यातून आयोजित करतो. या क्रीडा स्पर्धेचा आजचा VPL 2026 अर्थात वराड प्रीमियर लीग स्पर्धेचं 9वे वर्ष. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित मान्यवर आपल्याला मैदानावरती दिसत आहेत. परमेश्वराचा कृपा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी वराडगावचे उपसरपंच सन्माननीय गोपाळजी परब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यानंतर ह्या स्पर्धेचं पहिलं पुष्प म्हणजे पहिला सामना जो 2 गोलंदाज संघामध्ये होणार आहे, त्या स्पर्धेचं उद्घाटन, स्पर्धेचे नाणेफेक होईल ती सन्माननीय विजेंद्र गावडे सर यांच्या शुभ हस्ते. क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. सन्माननीय विजेंद्र गावडे सर पेक्षा क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर आपल्याला नेहमी वेगळं आकर्षण असताना सुंदर अशा प्रकारचा फटका आपल्या फलंदाजीतून करताना आपल्याला पाहायला मिळतात. आताच मंडळींना उद्घाटन झालं आणि टॉस चालू दाखवते. पुन्हा एकदा हे बघा टॉस जिंकलं. क्रीडा स्पर्धेचं उद्घाटनीय सामना आला जिंकलं वा. आराध्य 11 विरुद्ध तर फायनली टॉस आम्ही जिंकलं असं आपल्या टीमने. काय रे 2 संघामध्ये होईल त्याला पाहायला मिळत आहे. महेंद्र ढोलम सर या ठिकाणी हे मार्कर तर आपल्याला उद्घाटन झाला आणि लगेच टॉस पण झाली आणि आता बघूया आम्ही बॅटिंग नाही घेऊचो, बॉलिंग घेतलो असं नाही. माझ्यासोबत ना चिंतेकर आहे या ठिकाणी पुन्हा एकदा तर बघा हय ना प्लेइंग 11 लिहतच असत आणि ह्यो आमचा ओनर हा, स्पॉन्सर हा. तर या ठिकाणी
त्या मैदानाची आपण भौगोलिक परिस्थिती खेळाडूंना विनंती आहे चलो. की आपल्या आता आपली फिल्डिंग हा शरीराची आणि हो कुठल्याही प्रकारची होय ना? दुखापत याची काळजी आपण निश्चितच घ्यायची आहे. तर फिल्डिंग घेतलेली आहे आम्ही आणि आता फिल्डिंग साठी आपण घडवून उतारलेलो आणायचं असं आहे. बाउंड्री त्या दाखवतो मैदानावरच्या हे सहकाऱ्यांना बघा कुठल्याही प्रकारचा ही जी व्हाईट व्हाईट दिसतात तर ती बाउंड्री आहे, पाठीमागे जी पिवळी दिसतात तर ती बाउंड्री आहे. एकमेकांना सांभाळून घेऊन असं आमचा साधारणसा ग्राउंड असा आणि या साईडला स्टेज असा आणि ह्या टॉस का बॉसचो बॅनर आहे टॉस उडवतो सहभागातून 41 पर्यंत पोहोचलाय. 45चा पाठला काय फलंदाजी करतोय मैदानात. संदेश चांगला खेळ त्याच्याकडून पाहायला मिळतोय. म्हणजे मैदानावरती चहू बाजूला त्याच्याकडून फटके खेळले जात आहेत. रोशन पंचाळ अगदी वडील व्यासपीठावरती बसून सामना पाहत आहे. चेंडू निर्धार चांगले गोलंदाजी. स्वागतच्या विरोधात तुम्हाला मोठे फटके. बॉईज क्रिकेट संघ अगदी या स्पर्धेचा 9व्या पर्वाचा पहिला सामना विजयी होतोय 5 PM बॉईज क्रिकेट संघ. तर मंडळीनं पहिली मॅच तर आम्ही मारलो असो अटीतटीची झाली पण ठीक आहे. पहिली मॅच तर आपण जिंकलो असो आणि पहिला आपण गोली केला असो. भवानी पण झालेली आहे आपली पहिलीच मॅच मारलेली आहे आम्ही अशा प्रकारे. मस्त मस्त मस्त. उलटा तुका दिली बॅटिंग समजला ना. गणपती बाप्पा मोरया! बेतादेव महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! हर हर महादेव! तर ती बघा आमची मॅच होती कोणावर तरी होती आराध्य स्पोर्ट ना आराध्य स्पोर्ट सोबत होती. तर त्यांच्यासोबत आम्ही पहिलीच मॅच जिंकलो असो आणि चला आता बघूया. आता लय लांब मॅच आमची मला वाटतं 2 असतेली मध्येच आणि त्याच्यानंतर मग तिसरी मॅच असतेली म्हणजे टोटल चौथी मॅच आता आमची असतेली. चलो बघा काय गाफील बरोबर आणि काय यासाठी की बघा भाजी हा ही बघा ही भाजी हा कुर्मामध्ये ही डाळ असा आणि भात असा आहे बघा. हे तुम्ही बघू शकतास मेनू आज जेवणाचो असो हा आणि आकाश जेवता टेस्ट केल्यानं काय सांगतोय मी तुका नाही. डॉक्टर जेवतात असं. टेस्ट कशी आहे जेवणाची? अप्रतिम ना. सगळ्यांनी यावा. तर आता आम्ही जेवलो असो आणि आता आमची चौथी मॅच असं त्याच्यामुळे जरा रिलॅक्स होतो असो कारण अजून एक मॅच आहे त्याच्यानंतर आपली मॅच आहे. सामनावीर हो बघा ह्यो असा सँडी. चला आता परत आम्ही जातो असो ग्राउंडार. थंय गेल्यावर तुमका दाखवते थंयची सिच्युएशन. आणि ह्यो स्पॉन्सर अजून आमचं ना टी शर्ट वाटता असा काय असा टी शर्ट क्या तर स्पॉन्सरानं तशी आमची बरीच सोय बरीपैकी चांगली केलं ना. खाऊ जेवची म्हणजे जेवची मॅनेजमेंट करूनच असा त्याच्यामुळे नाश्ता पाण्याची सोय केलं ना स्पॉन्सरान. मारलो ना. तर आजच्या दिवसात आपले मॅच किती होते? 3 होते आमचे आज. तर 3च्या 3 आपण एकतर्फी खेळलं असो आणि बेस्ट बॉलर म्हणा तर आपलं प्रथमेश 5 विकेट शेवटच्या मॅचमध्ये 5 विकेट घेतले आणि आता आपण जरा रिलॅक्समध्ये असो कारण आज आम्ही सेफ झालेलो असो. उद्या तशी 2 मॅची असत तरी पण आपल्याकडे ऑप्शन हा 2 डायरेक्टली सेफ जाऊचा असत तर 2 मॅची मारलो त्यात दोघांपैकी एक जरी मारलो तरी पूर्ण सेफ झालं. एक मारलो दोन्ही मारलो तर काय विषय आम्ही प्रयत्न नक्की करतो दोन्ही मॅच जिंकायचे. आणि आता जरा टी ब्रेक झालं बघू शकतास तुम्ही. योगेश काय म्हणायचं तुका? काय 3 मारणार होय ना 3 मारणार. तर होय आता आम्ही लिंबू सरबत खाऊ गेलो असो. दादा सर चला सामना फास्ट खेळूया. क्षेत्ररक्षण ताबडतोब सज्ज करणे शेवटचा सामना आहे. वरील संघाला समान संधी मिळणं गरजेचं असणार आहे. हा लिंबू सरबत नाही कोकम सरबत. हे लिंबू काय कोकम आहे? मिक्सअप मिक्सअप आणि आमचं कॅप्टन हा काय म्हणायचं का आमच्या टीम बद्दल? टीम चांगली आहे तुमची. आमची तुझी नाही. प्ले बॅटचा इशारा. एक धाव
धाव मिळते एका धावेने संघिक धाव फलक परावर्तित 5 PM वराड. चांगलं त्यांचं चित्ररक्षण फलंदाजी 13 धावा धाव फलकावरती चांगलं आहे त्यांचं, त्याच्यामुळे आम्ही 3 सामने आमचं म्हण आमचं सगळ्या प्लेअरांचं. स्ट्राईकला फलंदाज ठीक वैष्णव आहे. चव्हाणला आपण पाहतोय आणि कॅप्टनचं पण मार्गदर्शन व्यवस्थित भेटतं आमका, त्याच्यामुळे प्रत्येक बॉल आम्ही मॅचमध्ये रवान खेळतो असो, बरोबर ना? कॉन्सन्ट्रेशन. त्यावेळी मात्र अगदी डिस्केअरलेसचं क्षेत्र निवडलं गेलं आणि हे बघा, 5 PM बॉयज ह्या आमच्या टीमचं नाव असा, खाली ओनरचा पण नाव असा बघा, सागर वराडकर. कॅमेरा त्याच्यावर आपण लाईव्ह मॅच बघू शकतो. यूट्यूबला असं सगळे लाईव्ह मॅची. संघातर्फे चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो श्लोक चव्हाण. पवेलियन समोरच सामना करेल योगेश. हे असं कॉमेंट्री बॉक्स आपलं. पॉइंटच्या क्षेत्रात खेळतो तो. चेंडू चाललाय चौकाराला. 4 या धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ते 20. 5-20. आजचा दिवस तर आमचं फुल एनर्जी टिक गेलो, कारण 3च्या 3 मॅची आम्ही जिंकलो होतो. आणि आता यो ब्लॉग मी आता वेळेस थांबवते. उद्या का मी नाही जाऊचं असे, कारण उद्या मित्राचं लगीन आहे. तर मित्राच्या लग्नात जाऊचा, त्याच्यामुळे 2च मॅची असतील, त्याच्यामुळे बाकीचे पोरं असत खेळणारे बरेच, तर ते खेळतीतच. तर बघू आता यो ब्लॉग, तर ह्यो व्हिडिओ मी आता हळूच थांबवतोय. तुमचं कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पट्टापट सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.